सो नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये। तर व्लॉग सुरू करायच्या आधी तुम्हा सर्वांना हर हर महादेव। तो सध्या आपण आलो आहोत गुजरातच्या सोमनाथ येथे। इथे आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक सर्व महत्त्वाचं ज्योतिर्लिंग सोमनाथ। इथून आज एक स्पेशल गाडी इनॉग्रेट होणार आहे, भारताची आधुनिक वंदे भारत एक्सप्रेस। तर ही आहे नवीन आधुनिक वंदे भारत एक्सप्रेस, जे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आपल्या सर्वांना दिली आहे। तर जे लोक सोमनाथला महादेवाचं दर्शन करायला येतात, जुनागडला येतात श्री गुरुदेव दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांच्यासाठी ही आता उत्तम सोय झाली आहे। कारण की आधी नॉर्मल गाड्यांना खूप वेळ लागायचा, सगळीकडे थांबत यायचा, पण आता सोमनाथ महाराजां आता महादेवाचं दर्शन घ्यायला आणि गुरुदेव दत्त महाराजांचं दर्शन घ्यायला आणि गिर जंगल सफारी करायला ही एक उत्तम लक्झुरियस सुविधा झाली आहे, ज्याने आज आपण प्रवास करणार आहोत। आणि तुम्हाला मी वेरावलपासून ते अहमदाबाद पूर्ण जर्नी एक्सपिरियन्स देणार आहे। गाडीमध्ये खायला प्यायला कसं मिळतं, गाडीचं सीट कम्फर्ट वगैरे कसं आहे, आणि गाडी पंक्च्युअल आहे की नाही। आधुनिक वंदे भारत एक्सप्रेसने आम्ही प्रवास करत आहोत आणि हा आहे आमचा इन्फ्लुएन्सरचा मीडिया कोच। आणि वेरावल स्टेशनवरून ही गाडी अहमदाबादच्या साबरमतीकडे प्रस्थान होणार आहे। गाडी किती मस्त डेकोरेट केली आहे आज इनॉग्रेशन असल्यामुळे। आणि हे आहे हाय राईस पॅन्टोग्राफ, कारण की हा सेक्शन HR आहे, इथे डबल स्टॅक कंटेनर जातात म्हणून ह्याचा पॅन्टोग्राफ HR आहे। हाय राईस पॅन्टोग्राफर आमची वंदे भारत चालणार आहे। तर आता इथे मस्त एक इव्हेंट चाललाय, मस्त प्लॅटफॉर्म सजलाय, भाषण वगैरे सुरू आहेत आणि आहेच मस्त रेड कार्पेट वगैरे टाकलंय, कारण की महादेवांच्या दर्शनासाठी थेट सुरू झाली आहे वंदे भारत एक्सप्रेस। हा विस्तारना यात्रा धामोने तर पुढचं डेकोरेशन दाखवतो तुम्हाला। આ વિસ્તારના હરિદ્વારની ટ્રેન પણ અહીંયાથી લઈ આવીને આજ જગ્યાએ આપણે। तर आता मी तुम्हाला सध्या वंदे भारत एक्सप्रेसचे इंटिरियर्स दाखवतो, आतून कसे दिसते। तर आता आपण सध्या वंदे भारतच्या सगळ्यात हायेस्ट क्लासमध्ये म्हणजे एक्झिक्युटिव्ह AC चेअर कारमध्ये आलो आहोत। तुम्ही बघा डेकोरेशनवर मी पाहू शकतात, उद्घाटन असल्यामुळे गाडी मस्त सजली आहे। आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये बेसिकली 2x2 सीटचं कॉम्पोजिशन असतं, इथे 2 सीट असतात, इथे 2 सीट असतात, आणि सीट रोटेट होतात। बघा हे 4 आता कसे एकत्र बसलेत तशी मस्त सीट रोटेट होतात, आणि एवढी मोठी वाईड विंडो तुम्हाला या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये पाहायला देखील मिळते। मल्हार बघा मस्त किती कम्फर्टेबल बसलाय, मस्त निवांत 6 फूटची हाईट आहे, एकदम कम्फर्टेबल बसलाय। तर असा कसा हा वंदे भारत एक्सप्रेसचा एक्झिक्युटिव्ह AC चेअर कार होता, आणि आम्ही प्रवास करत आहोत आज AC चेअर कारने। त्याचे इंटिरियर्स वगैरे कशी आहेत तुम्हाला या ब्लॉगमध्ये आता दाखवतो। सगळे मित्र मिळालेत आम्हाला, राहुल बाबा पण इथे मस्त, सत्याबाई आलेत, हॅलो, हिमांशू पण, थँक्यू हिमांशू भाई पण आलेत ऑल द वे फ्रॉम दिल्ली, अनिरुद्ध भाऊ पण आलेत, सगळे असे मस्त रेल फॅन जमलेत। इथे दिव्या पण आहे, पोपट्यात एकटी बसली आहे, तर रोज वगैरे वाटतात। इनॉग्रेशन आलं की सगळ्यांना असं एकत्र भेटायला मिळतं, मजा येते। तर सध्या आता आम्ही आलो आहोत वंदे भारत एक्सप्रेसच्या AC चेअर कारमध्ये। आधी आपण एक्झिक्युटिव्ह AC चेअर कार बघितलं, इथे 3x2चं असं कॉम्पोजिशन मिळतं, इथे असं 3 सीट्स मिळतात तुम्हाला, आणि इथे 2 सीट्स मिळतात। वरती लगेज ठेवायला ॲम्पल अमाऊंट ऑफ स्पेस आहे, आणि हे टचवाले लाईट्स आहेत, पाहू शकता तुम्ही, टच केलं की चालू होतात। आणि खाण्यासाठी तुम्हाला असा ट्रे देखील मिळतो। आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे आपण तुम्ही इथे बसलात तर खालीच तुम्हाला एक चार्जिंग पॉईंट सुद्धा मिळाला जातो। सीट पण आहे बघा, मस्त पुशबॅक आरामदायक आहेत। तुम्हाला आता सोमनाथला दर्शन घ्यायला यायचं असेल, दत्तगुरूंचं दर्शन घ्यायचं असेल, गिर फॉरेस्टला यायचं असेल, अहमदाबादवरून लक्झरियस आणि कम्फर्टेबल ट्रान्सपोर्टने तुम्ही आता इथे येऊ शकता। तर आता थोड्याच वेळात वंदे भारत एक्सप्रेस इथून रवाना होईल, पुढची काय फॅसिलिटी असेल, आम्हाला काय काय दिलं जाईल तुम्हाला या जर्नी एक्सप्रेसमध्ये दाखवतो। तर आता मी माझ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आपल्या सीटवर बसलो आहोत, आणि सुरुवात केल्यावर आम्हाला वेलकम करायला काय दिलं जातं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवतो। मस्त अशी आपली सीट आहे, आणि इथे आम्हाला स्नॅक्स दिलं जातं आहे वंदे भारतमध्ये। हे टेबल सर्विस चालू झाली आहे जी, तर टेबल आपण मस्त खाली केलं आहे, थँक्यू।
वेलकम ड्रिंक. गुजरातची गाडी आहे तर गुजरातचे पदार्थ दिले गेलेत. स्नॅक्स दिला गेला आहे एक जस्ट गाडीत बसलं म्हणून. आणि ती बाजूची बँड्रा वेरावल बँड्राला सोडण्यात आला आहे. तर मला एक स्नॅक्स सोबत एक पाण्याची बॉटल तिला देण्यात आली आहे. तर इथे गुजराती ट्रेडिशनल फूड देण्यात आला आहे. हे काय आपण टेस्ट करून पाहूया. आहे फाफडा, मोतीचूर लड्डू आणि एक स्वीट आहे. कारण की उद्घाटनाची गोष्ट एक गोड बातमी आहे रेल्वेकडून. आपण मिठाईने सुरुवात करूया. मिल्क केक आहे, खूपच अप्रतिम आहे. हा नाही पण गुजरातची गाडी आहे तर हा फाफडा झालाच पाहिजे. नारच पोळा या पोरांनी पण मस्त खाऊन संपवलंय. आपण पण डिपार्चरच्या आधी संपवू आणि तुम्हाला इथून डिपार्चर दाखवू. आणि आता मला गुलाब सुद्धा देण्यात येत आहे. आता आलो आहोत, मस्त इनॉग्रेशन आहे तर गुलाबाचं फूल देऊन आमच्या सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे. थँक्यू. इनॉग्रेशनच्या दिवशी एक रेल्वेकडून गिफ्ट. एक्सप्रेसच्या वॉशरूममध्ये, तर वॉशरूमचं सध्या मस्त नीट अँड क्लीन बघा. इथे हँड ड्रायर वगैरे सगळं दिलं, हँडवॉश आहे, पाणी वगैरे येतं इथे. आणि हे व्हॅक्यूम जेट स्प्रे वॉशरूम आहे टचवाला बघा. तर नीट अँड क्लीन वॉशरूम तुम्हाला वंदे भारत एक्सप्रेस बऱ्यापैकी मोठे, नॉर्मल गाडीपेक्षा ते असं एकदम छोटं छोटं नाही, एकदम स्पेशियस वॉशरूम तुम्हाला वंदे भारत एक्सप्रेसमध्ये पाहायला मिळतं. तर आता वंदे भारत एक्सप्रेसचं वेरावल स्टेशनवरून डिपार्चर झालं आहे. तर 12 वाजून 53 मिनिटांनी उद्घाटन विशेष वंदे भारत एक्सप्रेस जी की वेरावलपासून अहमदाबादच्या साबरमतीपर्यंत जाणार आहे ती सुटली आहे. 12:53ला गाडीचं इथून उद्घाटन झालं आहे. आता अहमदाबादला कधी गाडी पोहोचते तुम्हाला ते दाखवतो. आणि इथे मेट्रो गेट सुद्धा चालते, म्हणजे छोट्या लाईनची ट्रेन, त्याचा आता ट्रॅक येतो. हा आहे WAP5 आधुनिक इलेक्ट्रिक इंजिन. आम्ही याच गाडीने आलेलो. आणि हा बघा, हा आहे मेट्रो गेटचा ट्रॅक. छोटी लाईनची गाडी इथून जाते जुनागडला. आपण यानेही लवकरच एकदा प्रवास करूया. तुम्हाला याची जर्नी मी दाखवेल. मेट्रो गेटची लाईन ही डिझेल रूटची शान. आता वंदे भारत एक्सप्रेस तुम्हाला एक्सेलरेशन दाखवतो. ही आहे ट्रेन सेट. याला मल्टिपल इलेक्ट्रिक मोटर लागले असतात, त्यामुळे गाडीचा पिकअप पटकन होतो. विद्युत प्रणालीवर ही गाडी चालते. पिकअप पाहू शकतात. वंदे भारत एक्सप्रेसचा पिकअप दाखवतो तुम्हाला. कशी पळती बघा गाडी. मिशन रफ्तार यासाठी वंदे भारत एक्सप्रेस ओळखली जाते. त्याच गोष्टीला ही गाडी मस्त हे करत आहे. एक्सिलरेट बघू शकता तुम्ही कशी करते गाडी. ही आहे भारताची प्रणाली. 110 जाणारी. रेल्वेकडून लंच देण्यात आहे. थँक्यू. वंदे भारत एक्सप्रेस IRCTCचं जेवण. सो आता आमचं वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आम्हाला लंच प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यात बघा एक काळा जामून आहे, त्यात आहे सलाड, पनीरची भाजी, जिरा फ्राईड राईस, पोळी, मिल्क केक, डाळ फ्राय आणि भेंडीची भाजी. आणि हे जे हॉटेल जेवण आहे ते फन रेसिडेन्सी 5 स्टारमधून आलं आहे, सोमनाथच्या फन रेसिडेन्सीच्या आलं आहे सोमनाथमधून. आता ह्याला आपण टेस्ट करून बघूया. मस्त गाडी पळते रानातनं. चिन्मयला एक स्किप घ्यायचं आहे. मळिया हदिया महत्त्वाचं स्टेशन आहे या रूटचं. सगळ्या गाड्या थांबतात. तर चिन्मय स्किप घेण्यासाठी थांबलाय. आपण सुरुवात करूया. भूक लागली इथं. पोळी आणि भेंडी खाऊन बघू आपण. भेंडीची भाजी आणि पोळी मस्त आहे.
हे पण छान आहे. आणि बघा डाळ आहे इथे, डाळ पण मस्त घट्ट, थोडी डाळ, राईस. आणि जेवणात सलाड पण आलंच पाहिजे. जेवण तर मस्त एक नंबर दिल्या. 2 प्रकारचे स्वीट आहेत, मिल्क केक आहे, काला जामुन आहे, 4-5 फुलके दिलेत, राईस आहे, 2 भाज्या, डाळ, सलाड, एक नंबर जेवण. आता याला संपवतो मी, तुम्हाला सर्वांना कॅच करतो. तर चिन्मय पण ट्रॅव्हल करतोय. जेवण कसं वाटलं? छान आहे जेवण, मस्त. 2 भाज्या, डाळ भात, 2 स्वीट, मस्त मजा झाली. जास्त स्पायसी नाही, एकदम नॉर्मल आपलं घरचं जेवण. घरचं जेवण तसं एकदम सिम्पल आणि स्वीट. बाकी लोक पण मस्त जेवण करतात इथे. सगळ्यांची मस्ती चालली, एकमेकांना भेटणं चाललं, कारण की इनॉग्रेशनच एक अशी गोष्ट असते तेव्हा सगळे क्रिएटर्स एकमेकांना मिळतात. आपण हे संपवून घेऊया आणि पुढच्या प्रवासात तुम्हाला कॅच करूया. केशोद स्टेशनला आम्ही स्किप करतोय. हे पण या रूटचं खूप महत्त्वाचं स्टेशन आहे बघा. बऱ्यापैकी गाड्या इथे थांबतात, पण आमची वंदे भारत एक्सप्रेस या स्टेशनला स्किप करते. एक नंबर. थँक्यू. तर वंदे भारत उद्घाटन विशेषला आम्ही प्रवास करत आहोत, पण रेल्वेकडून आम्हाला एक छोटंसं गिफ्ट, एक गुढी. आणि थोड्याच वेळात आपली गाडी आता जुनागडला येत आहे. इथे आहे गिरनार पर्वत, जिथे दत्तगुरू महाराजांच्या तीर्थक्षेत्रासाठी लोक लांब लांबून भाविक येतात दर्शन घेण्यासाठी. आणि ते गिर जंगल सफारी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे इथली. गिरनार परिक्रमेसाठी लोक इथे येतात आणि गिर जंगल सफारी पण करतात. तर त्यासाठी या वंदे भारतचा खूप लाभ होणार आहे. महाराष्ट्रातले पर्यटक सुद्धा अहमदाबादपर्यंत कोणत्याही गाडीने येऊ शकतात. मुंबई अहमदाबाद डेडिकेटेड 2 वंदे भारत चालतात आणि अहमदाबादला येऊन ही वंदे भारत घेऊन लोक गिरनारला येऊ शकतात. तर हा आहे गिरनार पर्वत. बोला श्री गुरुदेव दत्त. इथेच बरेच पर्यटक येतात दर्शन घेण्यासाठी. आपल्या महाराष्ट्रातले पण बरेच लोक इथे येतात दर्शन घेण्यासाठी. तर या वंदे भारतामुळे पर्यटकांना बराच लाभ होणार आहे. चला पुन्हा एकदा बोला श्री गुरुदेव दत्त. आता आमची गाडी पोहोचत आहे जुनारगडला. गुडीज मध्ये काय होतं मला दाखवतो. वंदे भारत एक्सप्रेसचा कप, वाव, आणि टोपी आहे. आधीच टोप्या लावतो आम्ही. चला हे सगळं बॅगेत ठेवूया आणि जुनागडचा अरायवल देऊया. तर आता आम्ही जुनागडला पोहोचत आहोत. आणि हा बघा मीटर गेजची लाईन आली आहे इथून, जी तुम्हाला मी वेरावळला दाखवली होती. छोटी लाईनची ट्रेन जुनागड, वेरावल, अमरेली. उतरूया आपण इथे. सगळे ब्लॉगर्स आहेत इकडे, सगळेच ब्लॉग करतायत. तर आता आपली वंदे भारत जुनागडला पोहोचली आहे. इथे गिरनार परिक्रमा करायला बरेच पर्यटक येतात, जसं तुम्हाला मी आधी पण बोललेलो. आणि इथे गिर फॉरेस्ट सफारीसाठी पण येतात. तिथे बरेच लायन तुम्हाला मिळतात. तर कधी पण तुम्हाला लायन स्पॉटिंग वगैरे करायचं असेल, लायन जंगल सफारी करायची असेल, तुम्ही जुनागडला येऊन गिर फॉरेस्ट सफारी करू शकतात. आणि दत्त गुरुदेव दत्त महाराजांचं इथे तीर्थक्षेत्र सुद्धा आहे. तर गिरनार परिक्रमेसाठी आपल्या महाराष्ट्रातून पूर्ण भारतावरून बरेच पर्यटक इथे येतात. या वंदे भारतमुळे त्यांना बराच लाभ होणार आहे. अजून एक गोष्ट, वंदे भारत ही ऑटोमॅटिक डोअरची गाडी आहे. तर तुम्ही कृपया बाहेर जाताना लक्ष ठेवा. डोअर बंद होऊन बाहेर अडकलं तर खूपच अवघड होऊन बसेल. जेतलसर जंक्शनला आम्ही पोहोचलो आणि इथून एक लाईन आली आहे. बँड्रा वेरावल वीकली इथूनच येते.
आता आपण ओव्हरटेक करत आहोत सौराष्ट्र जनतेला. ये हमारे आगे आगे चली थी 11:50 में और फिर से यहीं जेतल आम्ही आज गाडीने आलेलो मुंबईवर. एको कर रही मेरी तो टेंशन मत लेना बहुत सारे बाकी भाई स्पेशल शाम में आपको कभी एक्सपीरियंस करनी है तो जेतल सर जंक्शन में ट्रेन जो शाम आपने कभी देखी उसके भी रेलवे स्टेशन में वो आपको यहाँ देखने को मिलेगी. वन ऑफ द बेस्ट इवनिंग मैंने जो एक्सपीरियंस किया यहीं पे मेरे को मिली जब मैं भावनगर जेतल सर एक्सप्रेस में आया था. क्योंकि बाहर का टेम्परेचर ऑलमोस्ट 38 डिग्री के आसपास है. बोटाल एक लाइन यहाँ से निकल जाती है पोरबंदर की और बाकी मेन लाइन पे तो हम बढ़ ही रहे हैं वेरावल से तिला इथे ओव्हरटेक केला आहे. ही बोताडवाली लाईन इथून वेगळी झाली आहे. बँड्रा वेरावल वीकली इथून जाते. आता आपण पोहोचत आहोत राजकोट जंक्शनला. ही जी लाईन आहे ती हापावरून येते आणि आम्ही इथून वेरावलच्या लाईनवरून ह्याला मर्ज होत आहोत. सामने जो रूट आप देख रहे हो ये ओखा से होकर द्वारका जामनगर हापा के रास्ते राजकोट आ रहा है और हम लोग यहाँ पे मर्ज हो रहा है. हमारी जो लाइन है सोमनाथ तक तो जो राजकोट में आता आमची वंदे भारत प्रवेश करत आहे राजकोट जंक्शन रेल्वे स्टेशनला. याला जंक्शन यामुळे म्हणतात कारण की आम्ही आलो आहोत वेरावलवाल्या लाईननी आणि एक लाईन येते ओका जामनगर हापाचे रस्ते राजकोटला. बघा तुम्ही राजकोट घेण्यासाठी किती ते उत्साह लोकांचा. हा सर आता आमची वंदे भारत एक्सप्रेस पोहोचली आहे राजकोटला. हे गुजरातचं सौराष्ट्र रिजनमधलं सगळ्यात महत्त्वाचं शहर आहे आणि इथली कात्यावाडी थाळी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे आणि ते एक डॉल म्युझियम आहे ते पण प्रसिद्ध आहे. आता एवढी गरमी आहे ना बाहेर, तुम्हाला काय सांगू, आम्ही आतमध्ये AC मध्ये बसलेलो. ऑलमोस्ट 38-40 डिग्री टेम्परेचर इथे असेल. खूप गरम असतो हा रिजन. गुजरातमधला सौराष्ट्र रिजन भयंकर तापतो आणि ते सत्याबाईचे पण बरेच सबस्क्रायबर्स त्यांना भेटायला त्यांना राजकोटमधून भरपूर प्रेम मिळतं. आपली वंदे भारत एक्सप्रेस. आणि आता हा जो पेंटोग्राफ आहे ना आपला वरचा तो हाय राईज होईल. डोअर बंद होत आहे. डोअर झाला आहे बंद. बाहेर राहिला कोण? राजकोट वरून सुद्धा आमची गाडी सुटली आहे. चांगलीच गाडी 10-15 मिनिटं थांबली. ते दरवाजे बंद झाले, उघडले गेले, बंद झाले, उघडले. राजकोट पब्लिक पण एंथुसियास्टिक लग रही है. राजकोट नंतर असा एक मस्त कर्व येतो. पिकअप बघा राजकोट नंतर. 27.83 subscribers and we have total number of groups like this whole coach is 90% of filled up by creators. So C4 is full of creators. All the digital creators from Mumbai, Delhi, Pune, across India, I suppose, right? And that's how it is. You have been invited by Indian Railways. Your travel and everything is free. Can you just brief a little on that? Sorry? Can you just brief a little on that? How did you travel? How did you
पाहू शकता गाडी कशी मस्त पळते. 105, 106, 110 पण हा सेक्शन आहे म्हणून 110च्या वर गाडी. बाकी सगळ्या वंदे भारत 130, 160 जातात. So how many Vande Bharats you have covered? I mean, I was listening to that. Some you can say 50-60 Vande Bharats so far we have done Across the India. वंदे भारत मध्ये मस्त पार्टी चालली आहे. श्रेयांशने राजकोट वरून जॉईन केलंय. मस्त सँडविच, भजी, पकोडा, बिर्याणी. क्या अच्छा ओ सब्सक्राइबर पूरा मान जाएगा ना कि क्रेडिट किसी और को दे दिया लेकिन मैं तो राजकोटचे सबस्क्रायबर्स घेऊन आलेले. सत्याबाईचे सबस्क्रायबर्स. बिचारा पोरगा जेवला नव्हता. मस्त मैफिल जमली आहे आणि आता स्नॅक्स सर्व होते वंदे भारतमध्ये. तर सुरेंद्रनगर आणि वानखेडेच्या मध्ये तुम्हाला अशा पवनचक्क्या बघायला मिळतात आणि इथे विद्युत एनर्जी जनरेट केली जाते. तर गुजरातमध्ये बऱ्याच अशा पवनचक्क्या बघायला मिळतात. तर तुम्ही ट्रेननी राजकोट आणि सुरेंद्रनगरच्या मध्ये कधी प्रवास करत असाल तर राईट साईडला आणि लेफ्ट साईडला दोन्ही साईडला अशा भरपूर पवनचक्क्या तुम्हाला पाहायला मिळतील. आता आपण थोड्याच वेळात वानखेडे जंक्शनला पोहोचणार आहोत. वानखेडेला आता मस्त कर्व घेऊन आपण इथपर्यंत सगळे पोरं मस्त जातात. हा आहे वानखेडेचा कर्व. वानखेडेवरून पण गाडी सुटत आहेत. हार्डली 2-3 मिनटं गाडी थांबली होती. बाहेर एवढी गरमी आहे आणि ऑटोमॅटिक डोअर असल्यामुळे लोक इथे उतरत नाही. वानखेडेलाही या वंदे भारत एक्सप्रेसला हॉल दिला गेला आहे आणि आता डोअर क्लोज झाले. वानखेडेवरून सुद्धा गाडी रवाना झाली आहे अजून एका कर्व सोबत. वंदे भारत असल्यामुळे आपण कर्व्स तर बघू नाही शकत आहे. बघा वंदे भारत मध्ये हे दिलंय मस्त गरम गरम चहा. कॉफी आहे क्या? चहा आलाय जास्त दिलाय. थोडा होतात स्नॅक्स आणि चहा. इव्हनिंग स्नॅक्स आलाय वंदे भारत एक्सप्रेस मध्ये आम्हाला दिला गेला आहे चहा. ह्याच्यात चिप्स आहेत, कटलेट्स आहेत, ब्रेड बटर आहे, अजून भाकरवडी आहे आणि अजून बॉक्समध्ये एक मँगोचा माझा आहे आणि अजून एक चिप्स आहेत. खाण्यापिण्याची तर मस्त मज्जाच चालली आहे वंदे भारतमध्ये. आता आपण हे कटलेट खाऊया कारण की मला तर कटलेट खूप आवडते. थंड झालेत पण आपण त्याला टेस्ट करून बघू. टेस्ट तशी छान आहे आणि हा प्रेमिक्सचा जसं नॉर्मली मिळतो. खातपीत असा आपला प्रवास वेरावलपासून अहमदाबादच्या दिशेने चालला आहे वंदे भारत एक्सप्रेसमध्ये. आता जसं जेवण दिलं ना ह्याची क्वालिटी रेग्युलर रनमध्ये पण याने मेंटेन केली पाहिजे. जसं आता उद्घाटन आहे तर उद्घाटनला एवढं सगळं छान दिलं जातं आहे पण रेग्युलर रन जेव्हा होईल तेव्हा पण असंच लोकांना चांगलं दिलं पाहिजे तरच लोकांना प्रवास करायची खरी मजा येईल. आता आपण उतरत आहोत सुरेंद्रनगर जंक्शनला. सो सुरेंद्रनगर सुद्धा या रोडचं एक महत्त्वाचं रेल्वे स्टेशन आहे. एक जंक्शन रेल्वे स्टेशन आहे. इथून एक लाईन जाते बोताडला, एक लाईन जाते विरमगामहून अहमदाबादला आणि अजून एक लाईन जाते. तुम्ही ती कमेंट करून मला सांगू शकतात. आणि मगासपासून मी बोलतो ना इथे हाय राईज पॅन्टोग्राफ आहे, HR पॅन्टोग्राफ आहे. तो काय आहे तुम्हाला मी आता दाखवतो. हा आहे आमची वंदे भारत आणि हा आहे याचा पॅन्टोग्राफ. आता इथून तो दिसत नाही आहे व्यवस्थित. बघा किती वर गेला आहे तो. HR हाय राईज पॅन्टोग्राफ. आणि सगळे लोक ॲज युजल इथे ब्लॉगिंग करतात. अहमदाबाद सुरेंद्रनगरवरून पण गाडी सुटली आहे. डोर झाला आहे बंद. सर आता सुरेंद्रनगरवरून पण आपली गाडी हल्ली आहे. आलेत श्रेयांश फुल स्ट्रगल करून आलाय. 3 गाड़ी ना, 2 गाड़ी बदल के मामनिया से वडोदरा अवंतिका, वडोदरा से अहमदाबाद बांद्रा भावनगर और अहमदाबाद से वंदे भारत विरमगामला पोहोचत आहे. हेच रिझन आहे इथे ओव्हरहेड वायरची हाईट एवढी उंच आहे आणि मी तुम्हाला जसं दाखवलं इथे हाय राईज म्हणजे HR पॅन्टो यूज केला जातो. तुम्ही मालगाडी बघू शकता. डबल फ्लोअरची मालगाडी
इथे असते, म्हणजे ह्याला डबल स्टॅक कंटेनर्स बोलतात. त्याच्यामुळे ओव्हरहेड वायरची हाईट उंच आहे आणि ते हाय राईज लोकोमोटिव्ह यूज केला जातो. हे पहा, तुम्हाला याच्यावर पॅन्टोग्राफ दाखवतो बघा, किती उंच हा पॅन्टोग्राफ आहे. तसं या मालगाडीचा इंजिन आहे WH9ला. फायनली डिझेल लोकोमोटिव्ह दिसला आहे. डिझेल रूटची शान ही आहे पेट्रोलची मालगाडी. हम लोग पहुंचने वाले हैं और सामने देखो डीजल लोकोमोटिव खड़ा है, WDG-4 अब्रोड क्षेत्र WDG-4. पहिले ये रूट डिझेल हप्ता पुरा. विरमगाम जंक्शनला आपली गाडी पोहोचली. विरमगाम जंक्शनला आता आपली वंदे भारत एक्सप्रेस एंटर होत आहे. एक डोर ओपन होईल. तर आता वाजले आहेत 5:30 आणि आपली वंदे भारत एक्सप्रेस विरमगाम जंक्शनला पोहोचली आहे. विरमगाम पण एक रेल्वेचं खूप महत्त्वाचं स्टेशन आहे, कारण की इथून एक स्ट्रेट ट्रॅक जातो अहमदाबादला, जिथे आमची ट्रेन चालली. एक ट्रॅक जातो मेहसाणाला, इथून भुज आणि गांधीधामची सुद्धा लाईन जाते, आणि एक स्ट्रेट ट्रॅक जातो राजकोटच्या दिशेने. म्हणून ह्याला एक खूप इम्पॉर्टंट रेल्वेचं जंक्शन स्टेशन बोललं जातं. गाडी पोहोचणार होती 6:30 अहमदाबादला. आम्ही तर विरमगामला 5:30ला पोहोचलो आहोत. 1 तासाचा प्रवास आता उरला आहे. बघूया आपला प्रवास किती वेळात वेरावल ते अहमदाबादमध्ये कव्हर होतो. आणि ते खूप लोक आलेत, छोटी छोटी पोरं. तर आपण आता डोअरपाशीच जाऊया. डोअर बंद होईल. आहोत हा HR पॅन्टोग्राफ हाय राईज. मला अजून एकदा दाखवतो. असा असतो हाय राईज. डोअर झाले आहेत बंद. आता डायरेक्ट साबरमतीला ओपन होतील. मस्त गाडी आपली सजवली आहे. भारताची प्रणाली वंदे भारत एक्सप्रेस. विरमगाम मधून पण आपली वंदे भारत आता डिपार्ट झाली आहे अहमदाबादच्या दिशेने. किलोमीटरमध्ये अहमदाबादच्या साबरमतीला पोहोचत आहोत. वेळ झाली आहे 6:30. 18 किलोमीटर्स बाकी आहे. त्यात पूर्ण तुम्हाला माहिती सगळी मिळते. ट्रेनचा स्पीड बघा 87 km/h. गाडी मस्त अहमदाबादच्या दिशेने पळते आणि स्पीड बघा वंदे भारतचा वाढतच चाललाय. आता आम्ही ODR स्टेशनला पोहोचलो आहोत आणि इथे होणार आहे वंदे भारत एक्सप्रेसचा रिव्हर्सल. आणि ते किती सुंदर डिझेल इंजिन उभं आहे, WDG-4G. तर मित्रांनो, आता आमची वंदे भारत एक्सप्रेस ODR स्टेशनला पोहोचली आहे आणि इथे आमच्या ट्रेनचं रिव्हर्सल होणार आहे. ते बघा, हे गार्ड होते ते त्या साईडला जातील आणि लोको पायलट होते ते ड्रायव्हर कॅबिनचा चार्ज घेतील. बेसिकली स्विच केली त्यांनी पोझिशन, कारण की आता गाडी आपली अशी आलेली. आता गाडी आपली त्या दिशेने जाणार आहे, साबरमतीच्या दिशेने. हे पहा, ODR जंक्शनला आपण असं आलो, इथून रिव्हर्स होणार आणि आपण आता असे जाणार. ही बेसिकली दिल्ली लाईन आहे. आणि हा आमचा मीडिया कोच होता ज्यात आम्ही प्रवास करत होतो. AC मध्ये बसलो तेव्हा काय वाटत नव्हतं, पण आता गरमी फील होते. आपल्या मुंबईत धो पाऊस पडतोय, पूर्ण फ्लड आलाय आणि इथे कडाक्याचं ऊन पडलंय. पण आजचा वंदे भारतचा उद्घाटन विशेष रन खूप छान होता. सगळे मित्रमंडळी भेटतात, गाडी छान डेकोरेटेड असते, भरपूर असा खाऊ भेटतो आणि रेल्वेचे मिनिस्टर्स असतात, जे VIPs लोक असतात, त्यांची सगळ्यांची भेट होते. इथून पण आता आम्ही निघालो आहोत. बघा, रिव्हर्सल झालाय. आम्ही विरुद्ध दिशेला परत चाललोय. आहे 6:55. बरोबर 1:53 गाडी सुटली होती आणि 6 तासात आपली गाडी आपल्या डेस्टिनेशन साबरमतीला पोहोचली आहे, जे की अहमदाबादमध्येच आहे. जास्त हार्डवर्क आणि डेडिकेशन. गाडी पोहोचते आणि मस्त श्रेयांचा व्लॉग एडिटिंगला जातं, की व्लॉग सगळ्यांना टाकायचा आहे, लोकांना शेअर करायचा आहे. अर्धी लोक शूट करतात, अर्धी लोक एडिट करतात. दिव्या पण एडिट करत होती ऑन द गो. चला, आता आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो. डेस्टिनेशन आहे साबरमती, जे की अहमदाबादमध्येच येतं. तर असा आमचा प्रवास होता वेरावलवरून, जे की सोमनाथमध्ये आहे, ते अहमदाबादच्या साबरमतीपर्यंत. 440 किलोमीटरचं अंतर आमच्या गाडीने मात्र 6 तासात कव्हर केलं. इनॉग्रल स्पेशल रन होता म्हणून गाडीचा टाइम टेबल काय फिक्स नव्हता, पण रेग्युलर रनला गाडी
ऑलमोस्ट 6 पण रेग्युलर रनला हा टायमिंग थोडासा व्हेरी होऊ शकतो. महत्त्वाच्या स्टेशन्सला गाडी थांबली होती, जसे वेरावलवरून जुनागडला, मग राजकोटला, सुरेंद्रनगरला, विरामगामला आणि अहमदाबादच्या साबरमतीला. सगळे मित्र बरोबर होते. खायची पाहिजे सुविधा रेल्वेने दिलेली, गुजरातचं लोकल फूड आम्हाला दिलेलं, तसंच रेग्युलर रनमध्ये सुद्धा रेल्वेने हेच सगळं जेवण लोकांपर्यंत दिलं पाहिजे. तर सगळे असे रेल फॅन्स होते इथले, मस्त सगळ्यांनी एन्जॉय केलं ट्रेनमध्ये. असा कसा आमचा प्रवास झाला. चिन्मय भाऊ शूट करतायत. चला, तर असंच नवीन नवीन ट्रॅव्हल ब्लॉग्समध्ये भेटत जाऊ, ट्रेन जर्नी, फ्लाईट जर्नी, फूड ब्लॉगमध्ये. तर मी सौरव तुमचा वंदे भारत उद्घाटन विशेष जर्नीमधून निरोप घेतो. बाय.